सत्यजित, तू इथे काय करतोस? हा प्रश्न खरं तर मी तुला विचारायला हवा. मी तुला आमंत्रण नव्हतं दिलं माझ्या मागोमाग इथे येण्याचं. मी तुला घेऊन जायला आलो. माझं काम झालं की मी येईन, तू बाहेर जाऊन थांब. नाही सत्यजित, तू अजिबात असा काय करणार नाहीस. मी काय करायचं आणि मी काय नाही करायचं हे तू मला नाही सांगू शकत. तुला काय वाटतं त्या मुलाचं तू काही करशील आणि त्यातून सही सलामत सुटशील? आय डोंट केअर. सत्यजित थांब. सत्यजित, अशा झोपू दे, अशा झोपू दे. कुठे आहे तुझा मित्र आशिष? बरं सांग. खरंच पुण्याला गेलाय. सत्यजित चल. ही जागा कोणाची? माझ्या मामाचा गाळा आहे. मामाचा गाळा. नाव काय तुझं? प्रकाश महादेव नखातेवाडी, मुक्काम पोस्ट रोगडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कसं जमलं? हा, आशिष आणि मंजिरीचं अफेअर कसं जमलं? मला नाही माहिती. कोणी प्रपोज केलं? सत्यजित बाजूला आता चल. मला नाही माहिती. कुठे भेटायचे दोघं? कुठे जायचंय मजा मारायला? सिंहगड, पर्वती की एखादं हॉटेल, एसी रूम? नाही हो माहिती. तुला कसं नाही माहिती? बेस्ट फ्रेंड आहेस ना तू, तुला कसं नाही माहिती? सत्यजित अरे खूप झाला, आता चल तू आता. हो, सांगा ना, मला खरंच नाही माहिती हो. त्याच्याशी काय बोलतोस? त्याच्या बायकोचं अफेअर होतं तुझ्या मित्राबरोबर? सांग ना, इकडे इकडे. कसे भेटायचे दोघं? मंजिरीच्या गाडीत. मग गाडी रस्त्याच्या कडेला आणि मग गाडीतच. बोल ना. काय सांगायची मंजिरी खरी? मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते, मग तू तिला पिकअप करायचास कॉलेजच्या गेटवर आणि तू तिला घेऊन जायचास त्याच्याकडे. बस. अरे तुला जो हवा तो इथे नाहीये. तो काय सांगणार तो? चल चल. मला माहिती हो, मला माहिती. अयो, अरे जाम मोठा राडा झाला इकडं. काय आबाळ बिबाळ तर नाही ना कोसळलं? हा, अरे हसू नको, तू इकडे असता ना मग तुला कळलं असतं. बघ तुझ्या मागे काय कुत्र बित्र लागलंय का रे? हा, काय एवढी काय तुला? अरे तो सत्यजित मुदोळकर आला होता इकडं, तुला शोधत होता. अरे शोधणारच, त्याच्या बायकोचा बॉयफ्रेंड आहे ना मी, शोधणारच तो. अरे अशा चेष्टेवारी घेऊ नको, मरणाचा तापला होता तो. त्याचा मित्र त्याला घेऊन जायला आला होता. त्याच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय तो तुझी गेम टाकणार आहे बाबा. काय म्हणाला तू? अरे तुला विचारत होता. मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं तू नाही इकडं. बरं झालं तू त्याच्या तावडीत नाही सापडलास. बर, अजून आणखी काय आता म्हणजे? हे बाबा तू पुण्यालाच थांबार का, तू इकडं चुकून पण येऊ नको. त्या सत्यजितनी तुला बघितलं ना, तुझं काही खरं नाही बघ. काय खरं आणि काय खोटं ते माझं मी बघून घेतो. तुम्हाला सांगतो काय बोलला, पुढे काय झालं. तुझ्या आणि मंजिरीच्या लफड्याबद्दल मला विचारत होता. आणि मग तू काय सांगितलं?
तुझ्या आईचं जाणं अनपेक्षित होतं. कधी वाटलं नव्हतं असं काही घडेल म्हणून. त्यामुळे आता तुलाच मोठं होऊन त्या घरातल्या सगळ्यांची जबाबदारी घ्यायची. बाबा खरं सांगू, तुम्हाला राग येईल कदाचित, पण तुम्ही ताईशी जे वागलात ते चूक होतं ना बाबा. का? याने आईच्या आत्म्याला शांती मिळेल असं वाटतं. कदाचित तिची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली असेल. तुला नाही कळणार यातलं. तू नको यात लक्ष घालू. बाबा तुम्ही आत्ताच म्हणालात ना की मी आता मोठी झाले. आता या घरची, इथल्या माणसांची जबाबदारी माझी आहे. बाबा तुम्ही चुकलात हे खरं आहे ना. मी चूक केली आणि तिने काय केलं? तिच्यामुळे या घराचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. हे लक्षात येत नाही का तुझ्या? तिला घरातून बाहेर काय काढलं, तिने डोळ्यातनं अश्रू काय गाळले, लगेच तुला तिच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली. पण सहानुभूतीचा प्रश्नच नाहीये ना बाबा. ताईची काही चूक नसताना तुम्ही तिला शिक्षा भोगायला लावलीत. बाबा एकदा तरी ताईच्या बाजूने विचार करून बघा ना. तिच्याबद्दल काही बोलायची सुद्धा माझी इच्छा नाहीये. आणि तू सुद्धा तसाच विचार कर. तर नकळतपणे तिच्याच मार्गावर चालत जाशील तू. आणि मग पुन्हा तिच्यासारखाच शोक करायची वेळ येईल तुझ्यावर. आणि या सगळ्यात ताईला समजून घेण्यात तुमची चूक झाली हे जर नंतर कळलं तर शोक करण्याची वेळ तुमच्यावर येईल बाबा. बस बस, आवर स्वतःला आवर. बाबा एकदा तुमची जागा बदलून तिच्या बाजूने विचार करून बघा. काय झालंय? किती निरर्थक आहे हा प्रश्न. इतकं काही घडून गेलंय. येते मी. आई मी ठीक आहे. काहीच नाही झालंय मला. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? नाही, काम असं नाही. सत्यजित आलाय का बघायला आले होते. नाही दिसत आहे आलेला. येतील अहो थोड्या वेळात. काय या मुलांना काही वाटतच नाही. एका घरात राहतो पण 2-2 दिवस गाठभेट नाही आमची. आईला चिंता वाटत असते, तिला काही वाटत असतं. मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईसाठी ती कायम लहानच असतात. हे कुणी समजवायचं यांना? जाऊ दे, तू आराम कर, मी येते. आई काय झालं? काही बोलायचंय का?
हे बघ, काही सांगायचंय म्हणून सांगते असं नाही, पण तू आता यातून बाहेर पडायला हवंस. अशी किती दिवस रडत बसणार आहेस? मी तरी काय सांगू शकणार आहे यापेक्षा तुला. मला अजून एकाही गोष्टीचा अर्थ नीट लागत नाही. यातनं बाहेर कशी पडू मी आई? काळाला कुणालाही बांधून ठेवता येत नाही मंजिरी. तो जसा जसा पुढे जातो तसं तसं आपणही जायला हवं. प्रसंगी त्यातून सावरायला हवं, बाहेर पडायला हवं. वाईट प्रसंग येतात माहिती आहे मला, त्यातून आपण सावरायला हवं हेही कळतं मला. पण या सगळ्यात मी माझी एक नाही, माझी दुसरी आई सुद्धा गमावून बसली. खूप उशीर झालाय आता. उद्या बोलेन सत्यजितची. प्रिया, कामात आहेस का ग? का? तुझं काही काम होतं का? नाही ग, सहजच गप्पा मारायला आले होते. आताच मंजिरी वहिनीच्याही खोलीत जाऊन आले. हे सांगायला इथे आलेस? नाही ग, पण त्या जरा अपसेट वाटल्या. म्हणजे एरवी कशा हसत खेळत असायच्या ना, म्हणलं विचारावं काय झालंय. तुला माहिती नाही काय झालंय? तसंच काही नाही, पण आता एकाच घरात राहतोय म्हटल्यावर जरा काळजी वाटते ना. मंजिरीची आई गेली म्हटल्यावर तिचं असं अपसेट असणं स्वाभाविक आहे नाही का? बरोबर आहे, पण मला वाटलं आणखीन काही झालंय का ते विचारावं. आणखी काय? नाही म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, पण मी कालच आले ना घरात. मी कालच पाहिलं. काय पाहिलं? फोटो. मंजिरी वहिनीच्या खोलीत ना एका मुलाचा फोटो आहे. छान हसतायत, गळ्यात गळे घातलेत. काय? तिचा कझिन आहे तो. अच्छा, फारच जवळचा कझिन दिसतोय. नाही म्हणजे नाहीतर असा बेडरूम मध्ये भावाचा फोटो कोण लावेल ना. का? बेडरूम मध्ये भावाचा फोटो लावायचा नाही असा नियम आहे का? तुझा जर इतका जवळचा भाऊ असेल तर तू नाही असा फोटो काढत? अगं असं कुठे म्हणाले मी. मग आणखी काय? अं? आणखी काय बोलायचं होतं तुला? हा, अगं असं काही स्पेसिफिक नाही. मी आपलं तुझी चौकशी करायला आले. कशी आहेस, काय करतेस सध्या, आणि कधीपासून राहतेस ग या घरात? इंटरव्ह्यू द्यायचा मूड नाहीये माझा. खूप काम आहेत मला. भाऊ, पराक्रम गाजवायला निघाले होते आमचे राजे. तुला तिथे याची काय गरज होती? विषयाला फाटा देऊ नकोस. एकतर स्वतः बेजबाबदारपणे वागायचं आणि वर परत मी जे केलं त्यात काहीही बेजबाबदारपणा नाहीये असं तुला वाटतंय. तुझ्या सोयीचं म्हणून असं कुणालाही न सांगता सरळ निघून गेलास. अरे काही उलट सुलट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं? सत्यजित मुधोळकर. मी माझी जबाबदारी कधीच नाकारत नाही. बेजबाबदारीला शहाणपणाचं लेबल लावू नकोस असं तुला वाटतंय? पास सत्यजित. अरे कमीत कमी मला तरी सांगायचंस. एवढे मोठे डिसिजन घेऊन मोकळा झालास. माझ्याशी बोलायचंच तरी थोडं. सांगितलं होतं तुला मी की मी त्याचा जीव घेणार आहे म्हणून. वेड लागलाय का तुला? हा सत्यजित, अरे असं हे असं तडकाफडकी काही करायला तुला वेड लागलाय? जर मी हे केलं नाही ना तर वेड लागेल मला. तुझं काय म्हणणं आहे प्रियंका? माझ्या समोर सध्या जे काही चाललंय ते मी बघत राहू शांतपणे, आणि एक दिवशी माझी बायको जाईल त्याचा हात धरून, तेव्हा मग काय करू? मी संन्यास घेऊन जाऊ हिमालयात? सत्यजित, हे अति होतं. एखाद्याचा जीव घेणं याचं गांभीर्य तुला खरंच कळत नाही.
का तुला ते कळून घ्यायचं नाहीये? तू डोक्यावर पडलायस का तू आजारी आहेस? हा, प्रॉब्लेम काय तुझा? सत्यजित, मी फसवला गेलोय मंजिरीकडून आणि तू माझ्यावर कसले आरोप करतोस? एक मिनिट. मुळात वहिनींचे आणि त्या आशिषचे काही संबंध होते असं मला अजिबात वाटत नाही. आणि समजा आपण असं गृहीत धरलं की त्या दोघांचे संबंध होते. समजा काय समजा? गृहीत काय धरायचंय? माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी त्यांना एकत्र. सत्यजित, कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात आणि मला माझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे मी गृहीत धरू असंच म्हणणार. तर समजा आपण असं गृहीत धरलं की त्या दोघांचे संबंध होते, तर काय? आता जे काही घडून गेलंय त्यासाठी अख्खं आयुष्य असं गन पॉइंटवर ठेवण्यात काय अर्थ आहे? आणि तो आशिष, त्याला मारून तुला काय मिळणार आहे? उद्या समजा असं सिद्ध झालं की वहिनींचे आणि त्या आशिषचे काहीही संबंध नव्हते, मग काय? त्याचा जीव परत आणू शकणार आहेस तू? व्यंग, या विषयावर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हा राजे, असं पळून जाता येणार नाही. उत्तर तर तुला द्यावंच लागेल. जेव्हा तुझं लग्न होईल ना व्यंग, तेव्हा याचं उत्तर तुझं तुला कळेल. ठीक आहे, मग मला कळू दे आणि आपण पुन्हा बोलू. पण सत्यजित, तोपर्यंत मला एक प्रॉमिस कर. तू असं वेडवाकडं काही करणार नाहीस. सत्यजित, पुन्हा? जेव्हा पीत नव्हतो तेव्हा आग्रह करायचास, आता पिऊ दे ना. हॅलो. नमस्कार मुधोळकर साहेब. नमस्कार. कोण बोलतोय? आशिष शिर्के. कोण बोलतोय? आशिष शिर्के. कुठे लपलायस? मी? मला काय लपायची गरज? हा, नाही, उलट म्हटलं तुम्ही मला भेटायला येऊन गेल्याचं कळल्यावर बघावं, विचारावं तुम्हाला की काय काम होतं. सत्यजित राव, ते मुधोळकर साहेब वेळात वेळ काढून मला भेटायला आले आणि मी नव्हतो. म्हटलं माफी मागावी की बाबा काय एवढं आमच्यावर राग. हा, असं काय चुकलं आमच्याकडून? एखाद्यावर मनापासून प्रेम करणं हे चूक आहे का? एखाद्याचा विश्वासघात करण्यात सामील होणं ही चूक आहे. एखाद्याच्या प्रेमाचा अपमान करणं ही चूक आहे. पण मग स्वतःचं प्रेम, त्याचं काय? त्याचा अपमान करायचा होता? 5 वर्षांचं प्रेम असं एका क्षणात विसरून जायचं होतं मी. सत्यजितराव, तुम्ही तुमच्या 2 महिन्याच्या प्रेमाखातर काहीही करायला तयार होते आणि मी काय करायला हवं? 5 वर्ष माझं आणि मंजिरीचं अफेअर होतं. एक दिवस मंजिरीच्या वडिलांच्या मनात येतं की तिचं लग्न लावून द्यायचं. मग मी मंजिरीच्या वडिलांना आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं तर ते माझ्या जीवावर उठतात आणि मंजिरीच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न लावून मोकळे होतात. झालं? लग्न झालं म्हणजे असं मनातलं प्रेम खिशातल्या कागदासारखं काढून फेकून देता येतं का सत्यजितराव? विसरून जायचं. ठीक आहे, पण मग मला आत्महत्या करावी लागली तर मी आणि मंजिरी. किती पैसे हवेत? आवडलं आपल्याला. थेट मुद्द्यालाच हात घातला. क्या बात आहे. तुम्हा समजदार लोकांचं ना हे एक बरं असतं, म्हणजे डील करायला जास्त वेळ नाही वाया जात. आय लाईक इट. हे बघे, जास्त वेळ घालवू नकोस. आकडा सांग. 25 लाख. काय सत्यजितराव, तुमच्या प्रिय बायकोच्या भूतकाळाची ही किंमत? 50 लाख. सॉरी, मला ऐकू नाही आलं काही.
1 कोटी. सत्यजितराव, अहो मुधोळकरांशी डील करतोय मी, मुधोळकरांशी. मला मजा तर येऊ द्या. आणि हे डील माझ्या आयुष्यातलं पहिलंच डील आहे, तेही एवढं मोठं, आणि तेही तुमच्या प्रिय व्यक्तीचं. तुझ्यासारख्या कुत्र्याच्या अवकात 2 कोटीपेक्षा जास्त नाही. फायनल 2 कोटी. हा आकडा आधी बोलला असतात तर असा काय वेळ वाचला असता ना आपला. हा, पैसे मिळतील, पण त्यानंतर मंजिरीला फोन करायचा नाही, SMS करायचा नाही. तिनं जर फोन केला तर त्याला उत्तर द्यायचं नाही. छे छे, अहो सत्यजितराव, मला काय वेळ लागलाय का? हे एवढे सगळे पैसे मिळाले म्हटल्यानंतर मी काय इथे थांबणार आहे मिसळ खात? मी जाणार निघून दूर देशात. मस्त. पैसे कुठे आणि कसे मिळतील हे फोन करून सांगेन.